नमस्कार, टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक चमचमीत अशी चवदार रेसिपी ज्याचं नाव आहे व्हेजिटेबल पॅनकेक्स। भरपूर भाज्या आणि खमंग मसाले घालून बनवलेले हे व्हेजिटेबल पॅनकेक्स लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील। भाज्यांच्या पोषण मूल्यांनी भरलेला हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा, खायला चमचमीत, सोबतच तुमच्या नाश्त्याच्या वेळेसाठी, डब्यासाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी आणि हलक्या आहारासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे। चला तर मग जाणून घेऊयात याची संपूर्ण रेसिपी आणि सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला। रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण इथे घेतलेलं आहे। सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा आपण कोबी घेतलाय। हा संपूर्ण वापरायचा नाहीये, थोडाच वापरायचा आहे गरजेनुसार। त्यानंतर आपण एक गाजर घेतलंय, एक शिमला मिरची, मध्यम आकाराचा एक बटाटा, सोबतच इथे आपण अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर आपण अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण छान किसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक चमचा मीठ घ्यायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि आपण इथे घेतलेला आहे अर्धा वाटी बेसनाचं पीठ। चला तर मग भाज्या चिरून घेण्यापासून आपण सुरुवात करूया। इथे आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। कोबी आणि शिमला मिरची छान बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। बटाटा आणि गाजर आपण साल काढून बारीक किसून घेतलेला आहे। आता हे सगळे जिन्नस एकत्र करून आपण मिश्रण तयार करून घेऊया। सगळे जिन्नस आपले घालून झालेले आहेत। आता हे पीठ एकत्रित एकजीव मळून घ्यायचंय हाताने। सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये, गरज पडल्यास घालायचंय। इथे ते पीठ आपण आधी बाजूला ठेवलं होतं ते संपूर्ण घालून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता हे तयार आहे। याचे आता पॅनकेक्स थापून घेऊया। सगळ्यात आधी पोळपाटावर एखादा बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे। साधारण आपण पुरीसाठी जितका गोळा घेतो तितका गोळा घेऊ तो छान बटर पेपरवर थालपिठासारखा आपल्याला बोटाच्या साहाय्याने स्प्रेड करत थोडंसं थापून घ्यायचं आहे। तुम्ही हे डायरेक्टली तव्यावर देखील करू शकता, पण एकसारखे एका आकाराचे होण्यासाठी आपण ही स्टेप फॉलो करू शकता। इथे आपला पॅनकेक थापून तयार आहे। आता याला तव्यावर थोडंसं तेल टाकून मीडियम फ्लेमवर आपल्याला दोन्ही बाजूने लालसर रंगावर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने लालसर रंगावर खरपूस भाजून आपले पॅनकेक्स तयार आहेत। हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अशाच प्रकारे बाकीचे पॅनकेक्स बनवून घ्यायचे। तयार आहेत आपले चमचमीत खमंग व्हेजिटेबल पॅनकेक्स। इथे मी गाजराच्या सॅलड सोबत आणि टोमॅटो केचप सोबत हे सर्व केले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चहा सोबत, दह्या सोबत किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणी सोबत देखील हे सर्व करू शकता। तुमच्याकडे जर लहान मुलं भाज्या खात नसतील तर त्यांना सगळ्या भाज्या खाऊ घालण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।
तुमच्या आवडीनुसार यामध्ये काही भाज्या तुम्ही अजून ऍड करू शकता। अशा प्रकारे झटपट तयार होणारी पौष्टिक सोबतच चमचमीत ही व्हेजिटेबल पॅनकेक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। नक्की ट्राय करा, तुमचे अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।